अकोला शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. अकोला रेल्वे पोलिसांनी गांधीधाम स्पेशल एक्सप्रेसमध्ये कारवाई करत बंटी बबलीकडून 16 किलो गांजा जप्त केला आहे. अकोला शहरात अंमली पदार्थांचा मुळापासून नायनाट करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून त्याचाच एक भाग म्हणून अकोला रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई यशस्वी केली आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी गुप्त बातमी मार्फत मिळालेल्या माहितीवरून गांधीधाम स्पेशल एक्सप्रेस क्रमांक 20803 च्या A1 कोचमध्ये एक महिला आणि एक पुरुष गांजाची वाहतूक करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाडवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश सिंग चौहान, दामोदर सोळंके, महिला पोलीस हवालदार सुनंदा राऊत, पोलीस शिपाई विजय शेगावकर, कपिल गवई, संदीप पत्रे तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक प्रवीण मालवीय यांनी अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर सापळा रचला. ट्रेन स्थानकात दाखल होताच A1 कोचची तपासणी करण्यात आली. संशयितांकडील बॅग तपासली असता खाकी रंगाच्या सेलो टेपने गुंडाळलेले 8 बंडल आढळून आले. त्यामध्ये 16 किलो 417 ग्रॅम गांजा सापडला असून त्याची किंमत सुमारे 2,40,000 रुपये आहे. या प्रकरणी सत्यम प्रफुल्ल पात्रा वय वर्ष 26 आणि पूजा चितरंजन जेना वय वर्ष 23 दोघेही ओडिशा राज्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजा कोठून आणला आणि कोठे नेणार होते याचा सखोल तपास अकोला लोहमार्ग पोलिसांकडून सुरू आहे. आज रोजी आम्हाला आमच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गांधीधाम स्पेशल एक्सप्रेस यामध्ये A1 कोच मध्ये एक महिला आणि पुरुष गांजा घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही स्वतः आणि आमच्यासोबत आमचे पोलीस स्टाफ वर असे त्या गाडी अकोला रेल्वे स्टेशन येथे दुपारी 12 वाजता आली. त्यावेळेस त्या गाडीतील A1 कोच चेक केला. त्या कोच मध्ये एक A1 बर्थ नंबर 1 आणि 2 यावर बसलेले पुरुष आणि महिला या दोघांना विचारपूस केली असता त्यांच्याकडे 3 बॅगा मिळून आल्या. त्या 3 बॅग मध्ये एकूण 8 बंडल होते, सेलोटेप चिटकवलेले बंडल. त्याबाबत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गांजा असल्याचे कबूल केले. त्याप्रमाणे त्यांना आणि त्यांच्याकडील माल रेल्वे स्टेशनवर उतरून घेण्यात आलेला आहे आणि NDPS कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे. सदर 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपींकडून एकूण 16 किलो 417 ग्रॅम असा 2,40,000 रुपये किमतीचा गांजा माल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई रेल्वे पोलीस